हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे खिडकीच्या मागचं रहस्य. पुण्याच्या एका जुनेशा भागात वाळवंटासारखी शांत गल्लीतल्या इमारतीत अनिकेत नवीन ऑफिसपासून थकून परत येत होता. तो तिथल्या एका फ्लॅटमध्ये राहायला आला होता. कोथरूडजवळील सावली अपार्टमेंट. फ्लॅट जुनं पण नीट सांभाळलेलं होतं. खिडक्या मोठ्या आणि अंगणाला उघडत्या होत्या. अनिकेतला त्याच्या खोलीत बसून काम करायला आवडायचं. पण पहिल्या रात्रीच त्याने काही विचित्र अनुभवलं. खिडकीतून थंड वाऱ्याच्या झुळकीत एक हलक्या आवाजासारखी हसणारी गोष्ट ऐकली. अनिकेतने खिडकीकडे पाहिलं पण काहीच दिसलं नाही. कदाचित मी थकून आहे, त्याने स्वतःला सांभाळलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मित्रांनी त्याला काही विचित्र विचारलं. अनिकेत, काल रात्री तुमच्या फ्लॅटमध्ये प्रकाश निघालाच का? नाही, सगळं व्यवस्थित होतं, अनिकेतने आश्चर्याने उत्तर दिलं. पण रात्री पुन्हा तीच हसरी आवाज ऐकली गेली. हळूहळू त्याच्या मनात जिज्ञासा वाढली. खिडकीच्या मागे कोण आहे? एक दिवस अनिकेतने ठरवलं, तो खिडकीच्या बाजूला जाऊन शोध करेल. अचानक त्याला समोरच्या फ्लॅटमध्ये एक मुलगी दिसली. तिचं नाव मायरा. ती एकटीच होती. पुस्तक वाचत होती. पण तिच्या डोळ्यात काही वेगळं रहस्य होतं. अनिकेतने सावकाश तिला हसत पाहिलं. मायराने त्याकडे पाहिलं आणि हलकं हसली. तुम्हाला वाटतं मी इथे फक्त वाचायला आले? ती विचारली. आवाजात काही गूढता होती. त्यापासून दोघांचं नातं हळूहळू वाढू लागलं. दररोज खिडकीतून एकमेकांशी गप्पा, हसणं आणि क्षणभराचे भेटीचे संकेत. पण प्रत्येक भेटीत एक गूढ रहस्य वाढत चाललं. मायरा नेहमीच अचानक गायब व्हायची आणि कोणालाच तिचा मागोवा सापडत नव्हता. एक दिवस अनिकेतला कळलं की मायरा ही त्या फ्लॅटमध्ये राहणारी नाही. ती फ्लॅटमधून भेटण्यासाठी येणारी एक जुनी आत्मा होती, ज्याला शेवटच्या आयुष्यात पूर्ण न झालेलं प्रेम होतं. आणि ती अनिकेतला आपलं शेवटचं प्रेम अनुभवायला हवी होती. अखेरच्या रात्री अनिकेत खिडकीत उभा राहिला आणि मायरा तिथे हसत उभी होती. हे माझं शेवटचं रहस्य आहे, ती हळूहळू बोलली. अनिकेतने तिला जवळ घेतलं. त्या मिठीत अनिकेतला कळलं की खरं प्रेम फक्त जगण्यासाठी नाही तर हृदयाला स्पर्श करण्यासाठीही असतं. त्या रात्री खिडकीच्या मागचं रहस्य अनिकेतला समजलं. प्रेम कधीच संपत नाही, फक्त त्याचा अनुभव वेगळ्या रूपात येतो. अनिकेतच्या हृदयात मायराची स्मृती कायम राहिली आणि त्या खिडकीतून येणारी हलकी हसरी आवाज नेहमी त्याला आठवत राहिली. जणू काही प्रेम आणि रहस्याची झुळूक कायमची होती. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.